नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर मी रोड मग तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजपासून आपण करणार आहोत मोटो ब्लॉगिंग. हा पूर्ण माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप आहे आणि जर तुम्हाला सेटअप कसं करायचं हे बघायचं असेल तर मी नंतर व्हिडिओ करेल. पण आता असं दाखवतो तुम्हाला की हा माझी पहिलाच मोटो ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स होणार आहे आजचा व्हिडिओ. तर माझ्याकडे कुठली स्पोर्ट बाईक वगैरे काय नाही, माझ्याकडे नॉर्मल 125 cc गाडी आहे, ती म्हणजे माझी पॅशन. तर बघू शकता ही माझी पॅशन आहे. आपल्याला ह्याच्यावर राईड करायचे, काय असेल काय नाही सगळं काय ह्याच्यावर असेल. ह्या गाडीच्या नंतर आपल्याला दुसऱ्या गाडीवर झेप घ्यायचे, पण ते आधी नव्हे, त्यानंतर त्याला थोडा वेळ आहे. तर सध्या आपल्याकडे गाडी ही असणार आहे. तर मला सांगायचं एवढंच की आता आपल्या चॅनलवर आता फक्त आणि फक्त मोटो ब्लॉगचे व्हिडिओ पडणार आहेत. जे कुठं जाणार आहे, जे कुठं फिरायला, कुठं काय असेल, काही फंक्शन असेल, काय असेल, आपल्याला मोटो ब्लॉगच दिसणार फक्त आपल्या चॅनलवरती. फक्त चॅनलला जोडून राहा आणि सपोर्ट करा. आम्ही इथून निघालेलो आहोत आणि पुढं नजारा बघा जरा. मोटो ब्लॉग करता करता नजारा पण दाखवतो तुम्हाला एकदम खतरनाक मध्ये. काय विषय नाही, हा आपला राई भातगा पूल आहे आणि इथं लोक खूप जेव्हा इकडून पब्लिक जेव्हा गुहागरला जातं ना तेव्हा इकडं थांबतात आणि फोटो काढतात. इथं फोटो आहे ना एक नंबर येतात, जबरदस्त येतात, काय विचार नका, लय भारी येतात. ह्या पुलावर फोटो आहे ना एकदम डेंजर आणि एकदम रावस बोलायला काय हरकत नाही, एकदम रावस मध्ये येतात फोटो, एकदम भारी. हा मस्त इथं टर्न मारला, रप्पा रप्पा बघा. तर मित्रांनो, मला आहे ना मोटो ब्लॉगिंग आहे ना खूप वर्षापूर्वी करायचं होतं. जेव्हा रत्नागिरीमध्ये कोणच नव्हतं तेव्हापासून मी मोटो ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्याकडे पुढेचे एवढे पैसे नव्हते की मी मोटो ब्लॉगिंग सेटअप तयार करू शकत होतो. मी स्वतःला आहे ना 5,000 रुपये पण स्वतःला देऊ शकत नव्हतं की हे 5,000 रुपये घे आणि तुला जे पाहिजे ते करू शकशील तू, असं पण माझा विषय नव्हता. म्हणजे जे काय असेल ते मी पैसे सर्व घरी द्यायचो, कारण माझी परिस्थिती अशी झाली होती 2-3 वर्ष, त्यामुळे ते मला नाही जमलं सेटअप करायला. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. कसा वाटतोय आणि मी कसा बोलतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला काहीच आयडिया नाही आहे मोटो ब्लॉग करायची, खरंच सांगतो तुम्हाला. कसा मी कमेंट करून नक्की सांगा मला मी कसा बोलतोय तो. आणि जर चांगलं बाई मित्रांनो जरा चांगलं करा, म्हणजे डिमोटिवेट करू नका, कारण मला अजून मोटो ब्लॉग असे करायचे, सिरियसली सांगतो. फक्त विषय काय माहिती आहे का, माझ्याकडे गाडी सध्या तरी ही आहे, पुढं बघू. मित्रांनी जर 10,000 सबस्क्रायबर करून दिले तर आपण नक्कीच गाडी घेऊन टाकू लवकर. तर माझा पहिला असा ब्लॉग होईल असं मला वाटलंच नव्हतं, खरं सांगतो. हे लय अजब होतंय आणि माझ्या सध्याच्या लाईफमध्ये चाललेला हा प्रश्न आहे की मी काय करतोय, एकदम असं खतरनाक मध्ये झालंय ना, काय विचार नका. माझ्याकडे गाडी कुठली हे महत्वाचं नाही, मला काय साध्य करायचं हे खूप महत्वाचं आहे, मला काय दाखवायचं हे खूप महत्वाचं आहे. गाडी आपल्याकडे येईलच, तोपर्यंत आपल्याला ह्याच गाडीवरती सगळं काही करायचं आहे. तर लवकरात लवकर 10K करा मित्रांनो आणि आपण नवीन गाडी घेऊया. 1 तास देतो तुम्हाला करायला. ते कोणलं तरी काहीतरी दिलं पाहिजे ना, त्याशिवाय पटापट होत नाही गोष्टी. आता इथून चालू आहे आता आपला ऑफ रोड. बघा कसा डेंजर आहे ऑफ रोड. ह्या ठिकाणी जेव्हा पाऊस असतो ना त्या ठिकाणी आहे ना असा हा गिरतो काय तो वॉटरफॉल पडतो ना, आणि कसला वाटतं बाबा, लय डेंजर, काय बोलू नका. इतकं भारी वाटतं ना, लय खतरनाक वाटतं, लय भारी. आणि इकडचा रोड आहे ना एकदम भारी वाटतो. कसं माहितीये का, एकदम हिरवगार वाटतं. ह्या रस्त्याला जास्त गरम होत नाही, खरं सांग तुम्हाला. इकडे आहे ना थंडीचं वातावरण असतं, कारण खाडी पण जवळ आहे आणि झाडाझुडपा पण इकडे आहे, त्यामुळे काय जास्त थंडी वगैरे काय लागत नाही. लय भारी वाटतं, पण खतरनाक एकदम. तर मित्रांनो, दर्शनच्या हेल्मेटचा झालाय विषय. काय झालं रे भाव? आणणार नाही ना, बघून नाही आणला, लक्षात ठेवा. घाई सांगशील तर कसं होईल भाई? काही जाईल म्हणजे किती वेळ? इथून कधी केलेली होती दाखव का. काय कर. बाय बाय, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त. हा, तर आता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मी आता निघतो इथून आणि मी काय थांबणार आहे इथं. तर ही आहे मित्रांनो आपली जाकादी सिटी. तर हे आपलं गाव आहे आणि इकडं आज आपल्याला कार्यक्रमासाठी मी एकदा आलो होतो. तो आपला कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे, झालेला आहे, संपला आहे आणि मी निघालो आहे आपल्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच माझ्या घरी. लय भारी वाटतंय मित्रांनो, मोटो ब्लॉगिंग करताना आहे ना इतकं खतरनाक वाटतंय ना, काय विचार नका, लय डेंजर. काय सांगा, हे बघ टार्झन येते माझ्या पुण्यातनं. असले जर पुढे आले ना कोण बाई, माझा लय बेकार शॉट होतो रे, मला लय राग येतो, माझ्या कंट्रोल नाही रे माझ्या रागावर, लय बेकार विषय होऊन जातो. आपल्या हेल्मेटला किंवा बाईकला कॅमेरा असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या जगामध्ये. किंवा इवन 4 व्हीलर असेल तुमची, 2 व्हीलर असेल, अदरवाईज कुठली पण गाडी असेल,
तर त्या गाडीला कॅमेरा असणं खूप गरजेचं आहे, कारण आत्ताची दुनिया आहे ना एकदम बदलले. चुकी असून नसून आपली चुकी काढणार, कारण जर आपण जर त्यांच्या एरियामध्ये असेल नसल, आपण जर त्यांच्यामध्ये एरियामध्ये असेल तर तो आपल्याला कसं एकदम वरचढ बोलणार की तू तुझी चुकी आहे, तशी चुकी आहे. जर तुमच्याकडे एव्हिडन्स असेल ना मित्रांनो, तर तुम्ही भांडू पण शकता, बोलू शकता, इव्हन त्यांच्यावर पोलीस केस सुद्धा करू शकता. एवढे आपल्याला अधिकार मिळून जातात जर कॅमेरा वगैरे असेल तर. तर आपला ना कॅमेरा तर सेफ्टी होत चाललाय, खूप 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 म्हणजे खूप सेफ्टी होत चाललाय. तर आपला सेटअप बघा मित्रांनो कसला एकदम खतरनाक वाटतोय ना, लय भारी. हो, अशी वाई वाटते ना. मला हे लाईव्ह पाहिजे होतं, सिरियसली मित्रांनो, मला हे लाईव्ह पाहिजे होतं. मला हे गाडी घेऊन असं मोटो ब्लॉग करणं हे माझं कधीपासूनचं स्वप्न होतं. खूप दिवस झाले मी स्वप्नच बघत होतो आणि आज ते सत्यात उतरलंय. आणि मला जर ते सत्यात उतरले त्याचा मला पुरेपूर फायदा उचलायचा आहे. एवढं आपल्याला साध्य करायचं आणि एवढं म्हणजे पूर्ण आहे ना, एवढं असं परिसर आहे ना आपल्याला फिरायचं आहे. FZS होती माझ्याकडं. FZS मी लय चालवली, लय झाले म्हणजे धुरला वाढला काय. तेव्हा मी त्या गाडीवर मला मोटो ब्लॉग करायचं होतं ॲक्च्युली. कारण जे असं मी ऐकलं होतं की मोटो ब्लॉग करायचं असेल तर तुमच्याकडे एक चांगली गाडी पाहिजे. पण जर अंगात जर रक्त जर भिनभिनत असेल ना, तर गाडी कुठली पण असू दे, मोटो ब्लॉग करायचा. एवढं फक्त माइंडसेट ठेवायचा आपला, एवढंच. गाडी कुठली पण असू दे, आपल्याला व्हिडिओ करायचाच आहे. हा माइंडसेटनी जर आपण चाललो ना, तर मित्रांनो लवकर लवकर आपण स्वतःला ग्रो करू शकतो असं मला वाटतंय. तर फायनली गाईज मी आलोय आता अशा कुठल्या तरी ठिकाणी, आणि इथून मला जायचं आहे अजून खूप लांब, कारण रस्ता खूप माझा मोठा आहे. काय मित्रांनो बोलता येत नाही, कारण खूप दिवसाने प्रयत्न करतोय. पहिला आपल्याला रेग्युलर म्हणजे जेव्हा वेळ होता तेव्हा मी करायचो, तेव्हा बोलायला येत होतं. पण आता जास्त एवढं बोलायला येत नाही, कारण कंटिन्यू मी गोष्ट ती करत नाही. त्यामुळं त्याचं थोडं प्रॅक्टिस करणं खूप मला गरजेचं आहे. पण असं मी बोलून बोलून प्रॅक्टिस करत राहीन, आणि तुम्ही प्रॅक्टिस करता करताच मला बघत राहा, आणि त्यासाठी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सबस्क्राईब वगैरे सगळं करा, फॉलो पण करा, इंस्टाला पण आपल्या फॉलो करा. तर मित्रांनो मी आता पोहोचेन 2 मिनिटामध्ये घरी. 2 मिनिटं पण नाही, 30 सेकंदाच्या आत घरी जाईन मी, जर हे खड्डे संपले तर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आणखीन एक नव्या अशा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो जुडे रहना रोड मंक के साथ, तब तक के लिए बाय बाय.